बोलायचं ते गद्दारपणा केला त्याच्यामुळे 8 ते 15 व्हिडिओ चॅनलला पडला नाही. चॅनलला ते आमचं थोडंफार घेऊ त्याच्यामुळे चॅनल आपलं बंद पडणार नाही एवढं लक्षात ठेव. 8 दिवस झालं मी चॅनल ठरवलं होतं बंद करायचं, पण आबी म्हणला नको करू. नाही गणू भाऊ बी म्हणला आम्ही येत जातो हे करू. मग 2 व्हिडिओ आपण गाजरात भरीत वगैरे वगैरे बनवून टाकले. तर ते असं झालं. मित्रांनो तुम्हाला पण माहिती ती व्यक्ती कोण आहे, मी त्याचं नाव घेत नाही आणि त्याला आपण आणखीन बी काढलं नाही, कारण की आपल्याकडे माणुसकी चांगली. ते गरीब येऊन असं माझ्यापाशी झापे येऊन बस, त्याला मी शिकायचं चांगलं मला बोलायचं. पण आता काय मी खूप कष्टातून म्हणजे हे घेतलं, मला खोलायचं नव्हतं. पण ती एक व्यक्ती आली, ती म्हणली असं असं व्हिडिओ केलं आपण बघतो ना. बघ मग तर कसं झालं बघ मग ते कसं आहे ना, त्याला आपण घेतलं. त्याला ते कोणाकडे काही म्हणायला लागला, हे करायला लागला, त्याला घेतो बी होतो आपण याच्यामध्ये. असू दे मग हे एक डायलॉग आहे त्याचा. बरं आपण घेतलं तर त्याला याच्यामध्ये त्यानं लय गद्दारपणा केला. तू कसून जाऊ नको तसलं. मी बंद केलं तर चॅनल बंद करायला ठरवलं होतं. त्याला म्हणलं तू घेऊन जाय, नाही तर बाबा मी बनत नाही, तू दुसरीकडे हे करतोय. करून द्या ती मेहनत करून द्या त्याला, पण आपल्या संग गद्दारपणा करतोय. आपण त्याला काय करणार आहेत माहिती का? त्याला सध्या काहीच नाही करणार. तू बघत असला व्हिडिओ, तुला आणखी एक चान्स आहे. 2 दिवस तू वाट पाहतो, जर आला तरी व्हिडिओ मध्ये, नाही आला तर डबल तुला कवाच घेणार नाही. 1-2 आणि तुपल्या वाचून काय बंद पडणार नाही. कोण कोणाचं एक काम कर, तू येऊ नकोस दळभद्री, तू येऊ नकोस बा, ती तुला जाय तिकडे येऊ नकोस. आणि कोणाचं भविष्य कधी बदलन हे सांगता येत नाही. तू तुपलीच आयडी घे आणि तू तुपलंच खोल, काय करायचं ते करा. ऐका नाही तर आला तर या काठीनी आणि याला हानीनच तुला. ते आपल्या तू का आठवण दाखवायला येऊ नको. ते कच्चं समजतो आम्हाला, भांडणं खेळायचं पण प्रयत्न करतो. भांडणं आपण खेळत नाही. भांडणं खेळायला गेलो मग ते करून उरण तुला